असं कुठेतरी कधीतरी डोक्यात आलं असेल की मी जर कोचिंग करायला लागलो तर ही गोष्ट मी काही झालं तरी सोडणार नाही, जी मला सरांकडून मिळाली अशी एक स्पेसिफिक गोष्ट काही शेअर करू शकशील किंवा इन्स्टन्स की जो तू कायम कॅरी फॉरवर्ड करतो? एक गोष्ट मी नेहमी ध्यानात ठेवतो की क्रिकेटची मस्ती नाही आणि क्रिकेटपेक्षा कोणी मोठं नाही. सो ती एक लाईन सरांची माझ्या नेहमी लक्षात राहते. अम, ते एक ही थोडी मोठी लाईन आहे, 2 लाईन्स आहेत ऍक्च्युली. तर ह्या 2 लाईन जर का डोक्यात ठेवल्या तर तर अगदी मार्ग निघत जातात. आणखीन दॅट इज द माझ्या मते तो माझा गुरुमंत्र आहे. आणि एक शेवटचा मुद्दा मला सरांच्या बाबतीत की आत्ता तुला या स्टेजला वयाच्या 50शीत आल्यानंतर अ, काय वाटतं की त्याच्यामुळे जे म्हणजे सरांचं मोठेपण की त्यांनी तू म्हणलास तसं की त्यांनी पिढ्या घडवल्या क्रिकेटर्सच्या, पण हम्म. त्याचबरोबर त्यातले मेजॉरिटी क्रिकेटर्स तुम्ही प्रशिक्षक म्हणूनही इन्व्हॉल्ड आहात. तर ते कशामुळे घडलं असं तुला आत्ता विचार करताना काही पिनपॉइंट करून सांगता येईल का? पहिली गोष्ट म्हणजे मी 50शीत आलो नाही अजून. अजून वेळ आहे, 2-3 महिने आहेत अजून. झालं आता. आणि अ, झालं आता. येऊन दे ना, नोव्हेंबर तर येऊन देच. मग आणि कोचिंग एक एक अशी गोष्ट आहे की तुम्ही यू कॅन गिव्ह बॅक टू द गेम. आणखीन सर नेहमी म्हणायचे की तू काय करतोयस ते बघ. So त्याच्यामुळे आज अ, जे सरांची शिकवण होती, जी सरांनी घडवलं, तेच ध्यानीमनी ठेवून ते परत द्यायची माझ्याकडे संधी आहे. आणि मी त्या संधीला अशा प्रकारे मी बघतो की माझ्याकडे ती संधी आहे, मला परत काहीतरी मी देऊ शकतो. क्रिकेटकडनं एवढं सगळं मिळालंय, या गेम कडनं अमाप गोष्टी मिळाल्या. तर ही माझी संधी मला परत द्यायची एक देवाने दिलेली संधी आहे. तर त्याच्या कोचिंग कडे मी त्या त्या दृष्टिकोनातनं. आणि जाता जाता तुला अजून एखादी आठवण सरांबद्दलची शेअर करायची वाटते? एकदा आम्ही एक मॅच खेळत होतो हिंदू जिमखान्यावरती. आणखीन सरांचीच मॅच होती, फ्रेंडली मॅच होती. टेरसीचं हे होतं, टेरसी अगेन्स्ट टेरसी. सरांची टीम वर्सेस टेरसी. टेरसीकडनं मनोज जोगळेकर वगैरे सगळे खेळत. तर आमची स्ट्रॉंग टीम होती. म्हणजे त्याला काय टॅलेंट वाईज तर काय अर्थच नव्हता. तर आम्ही त्यांना काहीतरी 50-60 मध्ये ऑल आउट केलं. आणखीन आम्ही चेस केला आणि 12 वाजेपर्यंत मॅच संपली. दुपारचे 12 वाजेपर्यंत मॅच संपली. 10 ला सुरू झाली असेल, 12 ला संपली मॅच. तर त्याच्या समोरचा कॅप्टन मी आम्हाला पुन्हा एकदा ऑफर दिली की आणि एक मॅच खेळूया. तर आम्ही थोडं हुशाऱ्या मारून आम्ही बोललो की काय यांच्याबरोबर खेळून काय फायदा आहे, आता जाऊन दे, नको खेळूया आपण. मॅच डिक्लाइन केली, ती ऑफर डिक्लाइन केली. चौपाटीवर गेलो, हिंदू जिमखानावर मॅच होती. चौपाटीवर गेलो, तिकडे टेनिस बॉलनी भरपूर वेळ खेळलो, जवळजवळ तीन तीन एक तासभर खेळलो आम्ही. आणि पाण्यात वगैरे जाऊन तिकडे धमाल केली. पण क्रिकेट खेळलो. पाणीपुरी खायला नाही गेलो तिकडे, क्रिकेट खेळलो. आणि आणि 3:30ला पुन्हा शिवाजी पार्कला येऊन प्रॅक्टिस सुरू केली. ट्रेन पकडली चर्नी रोडवरनं, आणखीन दादरला येऊन शिवाजी पार्कला प्रॅक्टिस सुरू केली. तर आम्हाला वाटलं सर शाबासकी देतील की अरे 60 ऑल आउट केला त्यांना, आणखीन काय जिंकले मॅच, कमाल आहे हे ते. त्याला सांगितलं आज जे कोण हिंदू जिमखान्यावरती मॅच खेळले ना, बरेच जण होते त्यांच्या नेट्स मध्ये. आज जे हिंदू जिमखान्यावर मॅच खेळले, एक रांग लावा.
आम्हाला वाटलं वा अप्रिसिएशन मिळणार आज. रांग लावली अशी, पण एक 13-14 जण होतो आम्ही. रांग लावली, स्टंप काढला एक, स्टंप काढला आणि हात पुढे करायला सांगितला. हात पुढे केला आणि थाप, प्रत्येकाला 13-14 एक एक फटका मिळाला स्टंपाने हातावरती. आणि मग आम्हाला कळेच ना यार, आम्ही जिंकलो आणि मार आम्हालाच पडतोय. तर जस्ट कोणीतरी, मी तर काय मी तर काय विचारायला भानगडीत पडायचोच नाही, शांत होतो. तर कोण कोणीतरी करायचं, डेअरिंग विचारलं, कोण करायचं? काय देवास ठाऊक कोण, कांबळीच असेल, कांबळीच असावा, आठवत नाही आता मला एवढं. तर 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 त्यांनी विचारलं, सर पण का? ते बोलले, ह्याच्यानंतर पुढे कधीही कोणीही मॅच खेळायची जर का ऑफर दिली तुम्हाला, तर ती संधी सोडू नका. क्रिकेट खेळायची संधी सोडू नका. आणि ते आजही माझ्या डोक्यामध्ये बिंबलेलं वाक्य आहे ते. आजही कोणी मला, म्हणजे माझ्या टीम मध्ये पण आताही आलं, अ, सर ये एक मैच है, खेलू क्या? मी पहिले सांगतो, बाबा मॅच सोडू नकोस. तर त्या एका फटक्यानी, एका स्टंपच्या फटक्यानी एवढ्या आयुष्यभर माझ्या लक्षात राहिली आहे ती लाईन, की मॅच कधीही सोडायची नाही. प्रॅक्टिस हजारो कराल तुम्ही, पण एक मॅच आली तर ती मॅच खेळा. हा, आयुष्याची मॅच सोडायची नाही हे पण त्याच्यातनं कळतं, की कधीही पाठ फिरवायची नाही.